नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी मित्रांनो आमचा काजूचा खुडा चालला आहे. तर पाहूया कसा खुडा चाललेला आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि 4-5 दिवस झाले काजूचा खुडा केला नाही, म्हणून जास्त आंबे जे आहेत, काजू जे आहेत ते जास्त आलेले आहेत, पूर्ण तांबडं झालेलं आहे. तर खुडूया, पाहूया, जे काही ब्लॉगमध्ये होणार आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. तर हे पहा, काजूचा खुडा इकडे चालू आहे आणि काजू भरपूर होते. हे पहा खाली पाडलेले आहेत. हे पहा, हे एवढे काजू पाडलेले आहेत. हा पहिलाच काजू म्हणजे पहिल्याच झाडावर चालू आहे काम. आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला आपल्याला पूर्ण काजू आहेत ते पाडायचे आहेत. तर तुम्हाला दाखवू, शेवटपर्यंत लागून राहा. जेवढे काजूच्या आपण बिया खुडू तेवढे तुम्हाला दाखवू, किती निघतात काही ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर मित्रांनो खुडा चाललेला आहे. हे पहा, टोकरीमध्ये पाटीमध्ये आमच्या बिया खुडून आम्ही ठेवतो मित्रांनो. तर तिकडून 2-1 आंबे झालेत खुडून. त्याच्यानंतर आता इकडे आलेलो आहोत आणि ह्या साईडला चालू आहे काम. अजून भरपूर बिया खुडायच्या बाकी आहेत. तर आपण तोडूया. खुडून ठेवा त्याच्यात ते काजू. आणि त्या बादलीतल्या टाक. हा, ते पिवळं ना आहेत. पाड ना. असा पाडू, तेही पाडू. थांबा, नानासले येऊ देसता. तर मित्रांनो हे पहा, वरती पण काजू आहेत पिवळले. हे पहा, तर ते पण आपल्याला पाडायचे आहेत. मस्तपैकी पाडायचे आहेत. हे पहा, अजून मोहर त्याला आहे बाकी, त्याला पण अजून काजू येतीलच. एकाच ठिकाणी बस ना हे माणसे. तिकडं मुकाटेच बसून घे ना तू. काय बिया नाही खुडस तू? बिया नाही खुडस? मग खुड ना. हां, हळूच पाड. ठेव. बस बस, ठेव. तर मित्रांनो खुडून त्या बाजूलाहून ह्या बाजूला आलो आणि तुम्हाला मी दाखवतो किती आतापर्यंत खुडलेले आहेत त्या. आणि तिकडे चालू आहे काम अजून. तर ते पहा, त्या साईडला काजू पाडायचं काम चालू आहे अजून. आणि ह्या साईडलाहून आम्ही पाडत आलो आणि तुम्हाला दाखवतो. हे पहा, एवढ्या आतापर्यंत खुडलेल्या आहेत बिया काजूच्या, एवढ्या झालेल्या आहेत. अजून काम चालू आहे. ते पहा तिकडे. तर मित्रांनो 10-12 आंब्याचे खुडले आणि अजून 4-5 आंब्यांचे बाकी आहेत मित्रांनो. तर किती बिया निघल्यात
ते तुम्हाला मी दाखवतो. ह्या पहा मित्रांनो, एवढ्या बिया निघल्या आणि अजून वरती पण आहेत, पण ते चांगल्या पद्धतीने खुडले नाहीत. काही एक दोन असे आंबे राहिलेले आहेत. सगळ्या आंब्यांवर एक दोन म्हणजे जास्तच राहिलेले आहेत आणि एवढ्या आपण बिया खुडलेल्या आहेत. त्याच्यानंतर ह्या साईडचे 4-5 आंबे बाकी आहेत. त्याला आता जेवण करून त्याच्यानंतर ते पण आंबे खुडून घेऊ, म्हणजे त्याच्या पण बिया खुडून घेऊ. आणि हे पहा, जे काजू आंबे आहेत ते आपण बैलांसाठी घालतो, त्यांना खाण्यासाठी, आणि जे काजू असतं ते आपण विकण्यासाठी ठेवतो मित्रांनो. तर मित्रांनो, आत्ताचा सध्याचा भाव जो आहे काजूचा तो 150 रुपये किलो चाललेला आहे. आणि पाहूया आपण, अजून खुडा चालू आहे. त्याच्यानंतर काही ज्या बिया असतील त्या आपण देऊन टाकू. त्याच्यानंतर बाकीच्या बिया ज्या आहेत त्यानंतर आपण देऊया, कारण जो भाव असतो काजूचा तो कमी जास्त होतो. काही वेळेस 100, 80, 90 पण होतो. काही वेळेस 160, 170, 180पर्यंत जातो. तर मित्रांनो, छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.